नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य लिखित वारी ही कादंबरी आणि आज भाग 5वा. आई, माई, लवकर ये माई. मधुसूदन आजचं वर्तमानपत्र हातात धरून मोठमोठ्यानं माईंना हाका मारायला लागला. काय रे, काय झालंय सकाळी सकाळी, किती मोठ्याने ओरडतोयस? माई हात पुसत हॉलमध्ये आल्या. बघ बघ, हे बघ, वाच, बघ तुझ्या नवऱ्याचे कारनामे. स्वतः तर गेले तोंड लपवून, आता आणखीन कोणाकोणाचे जीव घेणार आहेत कोण जाणे. मधू चिडूनच पेपरातली ती सुजाताच्या आत्महत्येची बातमी दाखवायला लागला. तोपर्यंत काय झालंय म्हणून सर्वच तिथे आले. त्यांनी ते सगळ्यांना दाखवलं. घ्या घ्या ना, वाचा ना हे. बदनामीची एकही संधी सुटत नाही आत्ता. घ्या घ्या घ्या, वाचा वाचा. त्या सुजाताताईनं इट्स डिस्गस्टिंग असं म्हणत तो तिथेच डोकं धरून सोफ्यात बसला. माई उत्सुकतेनं भीतीयुक्त चेहऱ्यानं ती बातमी वाचायला लागल्या. सुजाताच्या आत्महत्येलाही पंत कसे जबाबदार ठरले याची खमंग मसालेदार बातमी छापून आली होती. पुन्हा एका नव्या संकटाची नांदी होती ती बातमी. अरे देवा, काय हे आता? मधू, हिने असं का केलं? माई आता पूर्णपणे घाबरलेल्या होत्या. आधीचंच काय कमी होतं की त्यात पुन्हा ही भर. देवा विठ्ठला पांडुरंगा, का परीक्षा बघतोयस रे आमची? कुठवर आणि काय काय सहन करावं रे आता? त्यांचे डोळे पाण्यानं डबडबले. त्या मधूकडे केविलवाण्या नजरेनं पाहायला लागल्या. माधुरी, मुकुंदा, ऋषी सगळ्यांनी ते वाचलं आणि कपाळावर हात मारून घेतला. सुजाताचं असं जाणं भूकंपापेक्षा कमी नव्हतं. तिच्या जाण्यानं सारेच पुन्हा एकदा हादरले होते. मधू आधीच पंतांच्या बाबतीत नाराज होता. त्यांच्याबद्दल भयंकर तिरस्कार होता त्याच्या मनात. आत्तापर्यंत डोकं धरून बसलेला मधू परत चिडला. घ्या बघा, हे असे असतात देवाचे भक्त. काय गरज होती बाबांना तसलं काही करण्याची? त्यांनी पापं करायची आणि आत्महत्या करून पळून जायचं आणि भोगत बसायचं मग आम्ही त्यांच्या पापाची शिक्षा. विठ्ठल भक्त म्हणे. अरे हट. मधूच्या शब्दातनं पंतांविषयीचा राग जळफळत बाहेर पडायला लागला. ते ऐकून मुकुंदाचा पारा चढला. तो मधूवर ओरडला. मधू, तू गप्प बैस. काय बोलतोयस तू? ते तुझं तुला तरी कळतोय का? कळतंय मला माझं. आणि काका, मी बोलतोय ना ते बरोबर बोलतोय. तुम्हाला ते चुकीचं वाटतंय. अरे हे असलं वाईट साईट असभ्य बोलणं बरोबर म्हणतोयस तू? तेही आपल्या बाबांबद्दल, एका सज्जन कीर्तनकाराबद्दल. कीर्तनकार असतील तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाहीत काका ते. कळलं? माझ्यासाठी नाही. आता ते माझ्यासाठी निव्वळ पापी, बलात्कारी. मधू! मुकुंदानं त्याच्यावर हातच उगारला आत्ता, पण तो थांबला. का? का थांबलात काका? मारताय ना मला? मग मारा की. आज मला गप्प करताय हो. मला मारून एक वेळ माझं तोंड बंद कराल हो, पण बाहेर लोक जे बोलतायत ना त्याचं काय? कोणाकोणाची तोंड बंद करणार आहात तुम्ही? काका, हे तुम्हाला छान माहिती आहे की एक वेळ मारणाऱ्याचे हात धरता येतात, पण बोलणाऱ्याच्या तोंडावर झाकण नाही ना ठेवता येत हो. आधीच तुमच्या भावाच्या आत्महत्येनं कुठं तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाही आम्हाला, आणि आता ही सुजाता औषधं खाऊन गेली वर ढाकात. पुन्हा एकदा आम्हाला बदनामीच्या खाईत लोटलं तिने. नुसतं देवदेव करायचं आणि माघारी असलं काही करायचं. छी, त्यापेक्षा मी बरा ना, देवाचं काही करतच नाही. पटलंच नाही कधी हे देवधर्म मला. तुमच्या ह्या असल्या सोंगापेक्षा मी नास्तिकच चांगला. किती रे राग राग हा मधू. काय भाषा तुझी, काय बोलतोयस रे? कसं वाटतंय हे ऐकायला? का वागतोस बाळा असं? माईंचे डोळे भरून आले होते. डोळे पुसत त्या मधूजवळ आल्या. त्याच्या हाताला धरून त्याला समजवत म्हणाल्या, शांत हो रे मधू. नको असं आपल्या बाबांना आणखीन बदनाम करूस. नको त्यांना दोष देऊस आता. दोष देऊ नको? मग त्यांनी जे काही केलं त्यासाठी त्यांचे पुतळे बसवून त्यांना पुष्पमाला अर्पण करावी का मी? का देव्हाऱ्यात त्यांची मूर्ती ठेवून रोज आरती करावी? शांत व्हायला सांगतेस माई तुम्हाला? कसा शांत हो ग? कॉलेजमध्ये सहकारी, बाहेर मित्र, येता जाता शेजारी पाजारी अजूनही कुजपुजतात माई. त्यांची कुत्सित बोलणी मला ऐकू येतात, समजतात.
समोरून शेण खाल्लं ना माई तर मागून दुर्गंध येतोच. तुम्ही नका दोष देऊ, पण मी देणार. लाज वाटतेय मला स्वतःची की मी तुमच्या सोकॉल्ड हरिभक्त परायण गोविंद पंतांचा सुपुत्र आहे, सुपुत्र. असं म्हणत रागातच त्यांनी धाडकन खुर्ची ढकलली. त्याच्या नाकातनं राग फुरफुरू लागला होता. असं नको रे बोलू बाळा. अरे पंतांचा खरंच दोष नव्हता. खरं काय घडलं हे मी तुला कितीदा सांगितलं असेल, पण का समजावून घेत नाहीयेस तू? बाळा, वडील होते रे ते तुझे. आपलं घराणं काय, आपले आदर्श, परंपरा, संस्कार, चुलीत घाल तुझं घराणं, त्या परंपरा आणि ते संस्कार. एका तरुण विधवेवर अंधाराचा फायदा घेऊन बलात्कार करणं हा तुमच्या कुटुंबाचा आदर्श मानायचा का? माईंनी पुन्हा कपाळावर हात मारून घेतला. त्याला त्या परत समजवायला लागल्या. अरे तुझ्या बाबांनी, पंतांनी तसलं काहीही केलं नव्हतं मधू. त्यांनी जर काहीही केलेलं नव्हतं तर मग त्यांनी चंद्रभागेत जाऊन आत्महत्या का केली असेल माई? काय गरज होती त्यांना मारायची? अरे मान्य आहे की त्यांनी आत्महत्या करायला नको होती, पण आपण त्यांच्या मनस्थितीचाही विचार करायला हवा का नाही? मधू, अरे त्यांना तो कलंक सहन नव्हता झाला रे. त्यांना इकडे परत येऊन सर्वांना अपमानित, लज्जित करायचं नव्हतं, म्हणून त्या स्वाभिमानी माणसांनी स्वतःला संपवलं. मग त्यांच्या स्वतःला अशा पद्धतीनं संपवण्यानं आपण काय मान वर करून जगतोय का ग? लज्जित, अपमानित तर तसेही झालोच ना आपण. बाहेर कोण काय काय बोलतोय तुला कळत नाही का? कळत असूनही वळत नाही, सांग की. मधू, अरे मधू बाळा, कसं समजव रे तुला आता? तू काही ऐकूनच घेत नाहीयेस. कोणत्या शब्दात सांगू तुला हेच मला कळत नाही आता. माझ्या शब्दांवर तुझा विश्वास नाहीये, पण त्या पेपरात छापून आलेल्या शब्दांवर मात्र तुझा विश्वास आहे. माई, ते सुजाता ताईच्या खोलीत होते आतमध्ये. कोणी अन्य होतं का त्यांच्याशिवाय तिथे? ताई नग्न अवस्थेत होती बेडवर. त्यांनीच दार उघडलं ना? तुम्ही बघितलं ना ते सर्व किळसवाणं? आणखीन काय पुरावा हवा होता पेपरवाल्यांना? शिवाय सुजातानं दवाखान्यात पंतांचंच नाव घेतलं होतं, मग तरीही म्हणतेस की मी त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही? साऱ्या जगाचा विश्वास बसलाय त्याच्यावर, फक्त तुझाच नाहीये. काका काकूंचा आणि या ऋषीचा आता नाहीच नाही, हो का नाही ऋषी? कारण दादा, तू फक्त ना गैरसमज करून घेतलायस, आम्ही घेतलेला नाही. आम्ही तिथेच होतो. जे डोळ्यांपुढे दिसत होतं ते पहिल्यांदा सर्वांनाच खरं वाटलं होतं. अनपेक्षित होतं ते, पण पंतांनी नेमकं काय घडलं, कसं घडलं ते मला आणि माईला मेसेज करून सांगितलेलं होतं. माईंचा माझा पंतांवर पूर्ण विश्वास होता, आजही आहे आणि पुढेही असणार आहे. फक्त तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस ना रे दादा, ऋषी त्याला म्हणाला. मग तुम्ही गोंजारात बसा तुमच्यातल्या आंधळ्या विश्वासाला, मला नका सांगू ते. मला ते पटत नाही आणि पटणारही नाही. यापुढे माझ्यासमोर त्या रेपिस्टचं नाव घ्यायचं नाही, कोणी लक्षात ठेवा. नाही मानत मी त्याच्या बाप असण्याला, त्याच्या संतपणाला, त्यांच्या देवभक्तीला, त्याच्या पायी वारीच्या तपस्येला आणि त्यांच्या त्या काळ्या दगडी विठ्ठलाला. नाही मानत मी कशाला. नाही मानत. मानत नाही आणि मानणारही नाही कधीच. काळ्या दगडावरची रेघ ही लिहून ठेवा. असं म्हणत तरा तरा मधूवर आपल्या खोलीत निघून गेला. त्याचं हे असलं बोलणं ऐकून माईंना तर मोठा धक्का बसला. काय बोलणार? माधुरी मुकुंदानं तर डोक्यावर हातच मारून घेतला. ऋषीला मधूचा प्रचंड राग आला होता. त्याबरोबर त्याच्या झालेल्या या मानसिक अवस्थेबद्दल त्याची दयाही येत होती. माई तर सैरभैर झाल्या होत्या. मधूचं बोलणं असह्य वाटत होतं, पण अश्रूंना वाट मोकळी करून देणं एवढंच त्यांच्या हातात होतं. जरा वेळानं स्वतःला सावरत त्या मुकुंदाला म्हणाल्या, कसा बोलतो हा भाऊजी, बघितलं? आपल्या वडिलांबद्दल कसा बोलला हा? असं बोलताना याची जीभ जरा म्हणून कशी कचरत नाही हो? त्यांच्या, माझ्या, आपल्या संस्कारांचं काही नाहीये, काही शिल्लकच ठेवलं नाही यांनी आता. आपल्या आईसमोर, काका काकूंसमोर आपल्याच वडिलांवर अविश्वास दाखवतोय हा. त्यांना रेपिस्ट म्हणतोय. शी!
लाज कशी म्हणून वाटत नाही हो याला? माधुरी, अगं याला एवढा लहानाचा मोठा केला, उच्च शिक्षण दिलं, संस्कार दिले, ते हे दिवस दाखवण्यासाठी का गं? देवा पांडुरंगा, घेऊन जा रे तू मलाही आता. नाही जगावसं वाटत आता, घेऊन जा मला. माई आपलं डोकं भिंतीवर आपटत रडायला लागल्या. माधुरीनं त्यांना सोफ्यात बसवलं, थोपटलं, शांत व्हायला सांगितलं. मुकुंदा पुढे झाला आणि म्हणाला, "वहिनी, अहो माई सांभाळा स्वतःला. आता तुम्हीही असं बोलाल तर आम्ही कुणाकडे बघावं हो? नका रडू, त्रास करून नका घेऊ मधूच्या बोलण्याचा, होईल सर्व काही ठीक. नवं तरुण रक्त आहे त्याचं. तसाही त्याला लवकर राग येतो, माहिती आहे ना आपल्याला. आहे तापट जरा, आपणच समजून घेऊयात त्याला." "हो माई, समजेल त्याला हळूहळू. सध्या त्याला आपली गरज आहे. आपल्या आधाराची, त्याला समजून घेण्याची. आपल्या परीक्षेचा काळच समजा हवं तर, आणि तो काळ सुरू झालाय असं समजूयात आपण माई. माई चला डोळे पुसा. शांत व्हा बघू. पाणी घ्या." माधुरीनं माईंना प्यायला पाणी दिलं आणि ती किचनकडे जायला लागली. ते बघून ऋषी म्हणाला, "आई, आता काही खायची इच्छा नाहीये गं. हा दादा असा का वागतोय तेच कळत नाहीये. एवढा सुशिक्षित, लेक्चरर पदावर काम करत असून कसं कळत नसेल याला, आश्चर्य वाटतंय गं." ऋषीलाही वाईट वाटलेलंच होतं. "हे बघ, मागे जे काही घडलं त्या घटनेचा परिणाम झालाय बहुतेक त्याच्यावर. तो पंतांनाच दोषी मानतोय. सध्या विवेकबुद्धी कुंठली आहे त्याची. कळेल एक दिवस त्याचं त्याला. पण त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. हे सगळं तो वरचा पांडुरंग ठीक करेल बघ आता. त्याच्याच हातात आहे सगळं, तोच सांभाळेल. तू जा, आण ग तू नाश्ता आण जा." मुकुंदानं सगळं सांभाळून घेतलं त्यावेळी. सर्व मिळून आता मधुसूदनला सांभाळणार होते. शेवटी मधू तर त्या काळे कुटुंबाचं भविष्य होता, एक अविभाज्य भाग होता. त्याला असं निसटू द्यायचं नव्हतं कुणालाही. पंतांच्या जाण्यानं आणि त्यानंतरच्या झालेल्या बदनामीनं संपूर्ण काळे कुटुंब परिस्थितीच्या वाईट फेऱ्यात अडकलेलं होतं. त्यातून कसंबसं सावरत नाही, तोच मधुसूदनच्या बेताल वागण्यानं ते पुन्हा चिंतेत होते. मधू असा नव्हता पूर्वी, मग आत्ताच असा का वागतोय? एवढ्या मोठ्या पदावरनं ज्ञानदानाचं पुण्यकाम करतोय, तरीही त्याची सद्सद्विवेक बुद्धी त्यानं गहाण का ठेवावी? का अविचारानं, अविवेकानं वागून आपल्या आईचं, काका-काकूंचं मन दुखवायला निघालाय तो? माई तर किती खचून गेले आहेत पंतांच्या जाण्यानं. आताशा तर त्यांच्या जुन्या दुखण्यानं पुन्हा डोकं वर काढलं होतं, पण शारीरिक दुखण्यापेक्षा मानसिक दुखणं अधिक त्रासदायक असतं. ते सहन करून त्यातून मार्ग काढणं म्हणजे एखाद्या परीक्षेपेक्षा कठीण नसतं. इथे आधाराची सर्वात जास्त गरज असते आणि माईंचा आधार तर मधुसूदन. तसं त्यांना मुकुंद, माधुरी काही कमी पडू देत नव्हते, पण तरीही मुलगा म्हणून मधूचा आधार होता माईंना. पण हा मधू मात्र त्यांच्या मनाचा एवढाही विचार करत नव्हता. सदानकदा डोक्यात राग घालून फिरणार. जरा कोणी काही बोललं तर त्याला उद्धटपणे उत्तर देणार. दिवसभर कॉलेज आणि रात्री उशिरापर्यंत मित्रांबरोबर हिंडत राहणार. एवढ्यात कोणाच्या संगतीत बसायला लागला कोण जाणे, पण हल्ली रोजच रात्री उशिरा घरी येऊ लागलाय. बोलताना त्याच्या तोंडाला येणाऱ्या घाणेरड्या वासावरनं माई काय ते समजून जात, पण बोलून काही उपयोगच नाही. माईंनी बऱ्याचदा त्याला समजावलं, पण मधुसूदन मात्र त्याकडे दुर्लक्ष करायचा. त्याच्या वागण्या बोलण्यात आता बराच रुक्षपणा, उद्धटपणा जाणवायला लागला. त्याचं मन घरी लागेना. अधिकांश वेळ त्याचा मित्रांसोबत नको त्या पार्ट्या करण्यात जायला लागला. आपण काही चुकीचं करतोय हे मानायलाही तो तयार नव्हता. त्यावरून कुणी त्याला बोलायला लागलं, समजवायला लागलं, की उलट हा त्यांना उपदेशाचे डोस पाजायला लागला. आपल्या हातून मोठ्यांचा अपमान होतोय याचा तर साधा विचारही तो करत नव्हता. काळे कुटुंबाच्या पुढच्या पिढीतला भक्कम बुरुज होता मधू, आणि तोच ढासळायला आता सुरुवात झाली होती.
माईंच्या आयुष्यात आता पुढे काय वाढून ठेवलं होतं याची कुणाला पुसटशी कल्पना नव्हती. सायंकाळचे 5:30-6 वाजले असतील. माईंच्या अंगात थोडा ताप भरला होता. त्या आपल्या खोलीत पडल्या होत्या. मधू आणि त्याचे 3 मित्र घरी आले होते. सोबत त्यांच्या आवडत्या पेयांचं एक पाकीट होतं. तो काचेचे ग्लास आणि पाणी घ्यायला किचनमध्ये आला. तो आल्याचं माईंना कळलं. मुकुंदा घरी परतायचा होता. माधुरीसुद्धा आज बाहेर गेली होती. घरात तसं कोणीच नव्हतं. मधूला पाणी हवं असेल म्हणून ते द्यायला त्या उठल्या. पाणी घेऊन त्या हॉलमध्ये आल्या. मधू आणि त्याच्या मित्रात मोठमोठ्यानं गप्पा सुरू होत्या. माई दारात उभ्या. मधूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. तो सर्वांसाठी एक एक ग्लास भरायला लागला. पेक तयार केले आणि सगळे चिअर्स म्हणून ओरडले. ते दृश्य बघताच माई संतापल्या. अंगात ताप असूनही त्या तिथूनच मधूवर ओरडल्या, "मधू?" सगळ्यांनी चपापून माईंकडे बघितलं. माईंचा रुद्रावतार बघताच त्यांनी हातातले ग्लास खाली ठेवले. मधू इशाऱ्यानं त्यांना "घाबरू नका, प्यायला सुरुवात करा" असं म्हणत स्वतः एक ग्लास आपल्या ओठांशी न्यायला लागला. त्याच्या निर्लज्जपणाची हद्द झालेली पाहून माईंनी धावत येऊन ते ग्लास, ती बॉटल हाताने जोरात भिरकावून दिली. माईंनी तसं केलेलं बघून मधू त्यांच्यावरच चिडला. "माई, काय केलंस तू हे? किती महागाची दारू आणली होती मी, कळतंय का तुला? का फेकलंस तू हे?" "का फेकलं म्हणून तू मलाच विचारतोयस? अरे निर्लज्ज माणसा, तू काय पितोयस हे कळतंय का तुला? आणि कुठे याचंही भान नाहीये तुला? हां?" बोलताना माईंना धाप लागली. तरीही त्याकडे मधूचं लक्ष नव्हतं. तो आपल्याच तोऱ्यात होता. माईंचा तो अवतार बघताच त्याच्या मित्राने तिथून काढता पाय घेतला. मधूनं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. मधू माईंकडे रागानं बघत उभा होता. माई त्याच्या जवळ जात बोलल्या, "आजपर्यंत रोज बाहेरून पिऊन येत होतास, ते पाप कमी झालं होतं का रे, की तुझं आता ती घाण घरात आणायला लागलायस तू?" "हो, आणलं घरी." "काय विशेष बिघडलं त्यात? तुला काय प्रॉब्लेम असतो गं माई नेहमी? जा तू आपल्या खोलीत. जाऊन पड आणि माझ्या गोष्टीत नाक खुपसत जाऊ नकोस नेहमी. जा." सगळा मूड घालवला माझा. शिट! शिट? काय शिट रे? मला कळत नाही तुझी भाषा? असं वाटतंय का तुला? आणि मूडचं काय म्हणालास? मी घालवतेय? मी? तुला कळतंय का की तू काय करतोयस? शिक्षक आहेस ना तू मोठा, मोठा पगारवाला? मग हे हे असं शोभतं का तुला, हां? माईंचा राग अनावर होत चालला होता. त्यांना ते काही सहन होत नव्हतं. त्यांचं बीपी वाढलं होतं बहुतेक. हृदयाची धडधड वाढत चालली होती. एका हातानं आपल्या छातीला दाबून ठेवत त्या सोफ्यात बसण्यासाठी धडपड करायला लागल्या. मधू त्याकडे दुर्लक्ष करत होता. त्यानं काहीही फरक पडत नव्हता. तो पुन्हा माईंवर चिडून बोलला, "मला काय शोभतं आणि काय नाही हे तू मला सांगू नको माई. हे तू तुझ्या यजमानांना म्हणजे तुमच्या त्या सो कॉल्ड हबप गोविंद पंतांना सांगायला हवं होतंस नाही का? मधू तू गप्प बैस हं. त्यांच्याविषयी एक चकार शब्दही बोलू नकोस. कुठला संबंध कुठेही जोडू नकोस तू. तुला हजारदा सांगितलंय सत्य काय आहे, पण तुझं आपलं तेच तेच चाललंय. यापुढे त्यांना दोष देणं बंद कर. देवमाणूस होते ते, कळलं?" "हॅ, देव माणूस म्हणे देव माणूस. अबप गोविंदपंत काळे महाराज देव माणूस." "मधू तुला परत सांगतेय, हे पिणं बिणं सोड आता. आपलं काम नाहीये रे ते आणि त्यानं काहीही भलं होणार नाहीये तुझं. माझं भलं बुरं मी पाहून घेईन माई. तू काळजी करू नकोस. मी पिणार. मला वाटेल तेव्हा, मला वाटेल तिथे, वाटेल त्यांच्या सोबत बसून मी पिणार. एनी ऑब्जेक्शन माय माई साहेब?" "मधू पण तुझं हे इथे नाही चालणार. हे घर नाही मंदिर आहे आपलं. तू नसशील मानत रे, पण आमच्यासाठी हे मंदिर आहे. इथे विठ्ठलाचा वास आहे. त्याची तरी चाड असू दे. सोड हे फेक." "अरे हड. माई आता तू जा बरं. मला माझं काम करू दे आणि मला तुझ्या त्या विठ्ठलाचं, काळ्या मूर्तीचं काहीही देणं घेणं नाहीये. मी सांगितलंय ना आधी, मी नाही मानत तुमचा देवबिव, तुमचा तो धर्मबिर्म. मग काही बॉटल देव आहे का तुझा? हे पिणं हा तुझा धर्म आहे?" "हो, तसं समज." "प्रत्येकाची एक आवड असते आई. ती वेगवेगळी असू शकते.
तुझी आवड वेगळी, तुझा धर्म वेगळा, माझी आवड वेगळी, माझा धर्म वेगळा. तुझी आवड, तुझा धर्म माझा कसा होईल? आणि माझ्यावर तू ते लादूही नकोस. तू धर्म सांगतोयस मला? हा तुझा धर्म? अरे हे वारकऱ्याचं घर आहे. इथे आपल्या घरात हे नाही चालत. दारूला स्पर्शच काय, इथे नावही घेणं पाप असतं रे मधू. तुला कुठल्या शब्दात सांगू मी? नॉट अलाउड हिअर. अरे वा, इंग्लिश. ही इंग्लिश नाही चालत तुला, मग हे इंग्लिश बोलणं चालतं वाटतं. नॉट अलाउड म्हणे. मधून ग्लास उचलला, ओठांना लावला. माई त्याच्याकडे आश्चर्यानं बघत राहिल्या. त्यांना पुढे काय बोलावं हे कळेनासं झालं. मधू मात्र निर्लज्जपणे माईंकडे न बघता तोंड फिरवून हवं तेवढं पीत बसला. माई खुर्चीच्या आधारानं उभी होण्याचा प्रयत्न करत कशाबशा आपल्या खोलीकडे जायला लागल्या. डोळे पुसत त्या खोलीत शिरल्या. आधीच तापामुळे त्या क्षीण झालेल्या, त्यातल्या त्यात मधूचं हे वागणं त्यांना पुढे काय बोलावं, काय करावं सुचत नव्हतं. त्यांनी स्वतःला बेडवर झोकून दिलं. नजर शून्य होती, पण डोळे मात्र आसवांनी डबडबून आलेले होते. मधुसूदन आताशा रोजच घरी आणून प्यायला लागला. त्याची आवड आता व्यसनात बदलली होती आणि ते व्यसन वाढत चाललं होतं. आजकाल तर दारूबरोबर तो मांसाहारही करायला लागला. विठ्ठलाचं नामस्मरण करणाऱ्या वारकऱ्यांच्या दृष्टीनं ज्याचं नावही घेणं पाप समजलं जातं, तेच नेमकं वारकऱ्याच्या मुलानं आपल्या आईसमोर सुरू केलं होतं. त्यांच्या दृष्टीनं घर अपवित्र करून टाकलं होतं मधुनी. माई पंत निष्ठावंत वारकरी होते. विठ्ठलाची भक्ती हे त्यांच्यासाठी एक व्रत होतं. त्यांच्यासह माधुरी, मुकुंदा ते कसोशीनं पाळायचे. आजपर्यंत कधी म्हणून कोणी मोहात पडलं नव्हतं. पाप ते पापच. भलेही आज जग खूप जवळ आलंय, जगाच्या दृष्टीनं काळ बदललाय. आता मांसाहार, मद्यपान ही फॅशन असेल, हौस असेल, जगण्याची रीत असेल. पण वारकऱ्यांची जगण्याची आपली एक स्वतंत्र रीत असते. जगण्याचं एक तत्वज्ञान असतं आणि ते प्रत्येक वारकरी पाळतोच पाळतो. जग खूप पुढे गेलंय असं म्हणत असताना वारकऱ्यांची तत्व, त्यांची निष्ठा, श्रद्धा, आचारविचार त्यांना डावलून चालत नाही. प्रत्येक धर्माला एक आचारविचार असतोच. ह्या भागवत धर्मालाही त्याचा आचारविचार आहे. तो त्यांच्यापैकीच कोणी भ्रष्ट करेल ही कल्पनाच सहन होणार नसते कोणाला. मग मधूचं असं पापभिरू वागणं माईंना, काळे कुटुंबाला कसं सहन होईल? मधूच्या या अशा वागण्यानं त्यांच्या भागवत धर्माच्या, वारकरी पंथाच्या निष्ठेलाच धक्का बसतोय. त्यांच्या श्रद्धेचा, परंपरेचा, संस्काराचा अपमान होतोय आणि हे बघून त्या माईंची, काळे कुटुंबाची काय अवस्था झाली असेल? प्रचंड मानसिक त्रास व्हायला लागला होता माईंना. मानसिक त्रास असेल तर शरीराकडे आपोआप दुर्लक्ष व्हायला लागतं. माईंचंही तसंच झालं. त्यांच्या तब्येतीकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायला लागलं. आतल्या आत त्यांना मधूच्या वागण्याचा, बोलण्याचा प्रचंड त्रास व्हायला लागला होता. त्यांनी, मुकुंदानी बरेचदा मधूला समजावून सांगितलं, पण त्यांचा मधू आता त्यांच्यापासनं दूर दूर जात होता. समजण्याच्या आणि समजावण्याच्या पलीकडे निघून गेला होता तो. तो तसाही देवधर्म पाळणाऱ्यांपैकी नव्हता. एम.फिल पर्यंतचं उच्च शिक्षण घेतल्यामुळे की काय, तो स्वतःला पुरोगामी समजू लागला होता. म्हणून त्याला आपण काही चुकीचं करतोय, वागतोय याचा पश्चात्ताप कधीही होत नव्हता. आता तो फक्त दारू पिणं, मांसाहार करणं यातच नाही गुंतला. अनेक वाईट व्यसनांचा, समाजघातक कृत्यांचा विळखा त्याच्या विवेकबुद्धीला करकचून आवळायला लागला होता. मधून ताळतंत्रच सोडला होता. तो आता पुरता कामातनं निघून गेला होता. कॉलेजमधूनही त्याच्या सहकार्यांचे तक्रारीचे फोन माईंना येऊ लागले होते. मधुसूदन बदललाय, तो पूर्वीचा राहिलेला नाही हे सर्वांनाच कळायला लागलं होतं. माई काही बोलत नव्हत्या, लाज वाटायची त्यांची त्यांना. आपल्या या निर्लज्ज मुलाला काहीही, कितीही सांगून काहीच उपयोग नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. दुर्दैव त्यांचं. आपल्या नशिबाला दोष देत अश्रूंना वाट मोकळी करून द्यायच्या त्या एवढंच. जे आहे, जे दिसतंय ते त्यांनी स्वीकारलं.
एका मर्यादेपर्यंत आपण कोणाला वाईटाची जाणीव करून देऊ शकतो, त्यानंतर नाही. त्यावेळी जे काही वाईट आहे, जे पाप घडलंय, त्याला स्वीकारणं मग गरजेचं व्हायला लागतं. मग इथे तर एका आईची ममता होती. आईच्या लेखी लेकराचे सर्व गुन्हे माफ असतात. माईंनी मधूच्या व्यसनी निर्लज्ज अविवेकाला नाईलाजानं स्वीकारलं. आता त्याच्यावर ओरडून, चिडून, रागवून नाही, तर त्या प्रेमानं आडून त्याला त्या व्यसनांपासनं परावृत्त करू पाहत होत्या. पण त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ जायला लागले. दिवसांमागून दिवस जात होते आणि हा म्हणता पंतांचं वर्षश्राद्ध करण्याचा दिवस जवळ येत चालला होता. मुकुंदाचं नियोजन तर सुरूही झालं होतं, पण भीती होती ती मधूची. तो काय रिॲक्ट करेल माहिती नाही. अशाच एका दुपारी माधुरी, मुकुंदा माईंच्या खोलीत आले. माई अमृतानुभव वाचत होत्या. त्या दोघांना बघताच त्यांनी तो ग्रंथ बाजूला ठेवला, त्यांना बसायला सांगितलं आणि विचारलं, काय म्हणताय भाऊजी? माई, पंतांचं वर्षश्राद्ध येतंय पुढच्या महिन्यात. हो, माहिती आहे मला. माई काहीशा गंभीर स्वरात म्हणाल्या. करावं लागेल ना माई? विधी असतो, भोजनदान असतं. हो माधुरी, करूया ग, पण घरच्या घरीच करूया. साधंबाधंच आपलं. भाऊजी, माझी एक इच्छा आहे. कोणती? बोला ना माई. गाव जेवणाऐवजी मी हिंगण्याच्या वृद्धाश्रमात पंतांच्या नावानं काही रक्कम दान करावी म्हणतीये. चालेल का तुम्हाला? अहो माई, आम्हाला का नाही चालणार बरं? किती पुण्याचं काम आहे. तुमची इच्छा आहे ना, तर करू की दान. मधूच्या हाताने. आम्हाला चालेल माई, पण तो ऐकेल का? त्याला आवडेल का ते बघा ना आधी. हो ना, तोच तर प्रश्न आहे. वर्ष होत आलं त्यांना जाऊन, पण हा पोरगा काही त्यांना निर्दोष मानायला तयार नाही. निर्दोषच काय, हल्ली तर तो त्यांना बाप मानायलाही तयार नसतो. कसा बोलतो तो, तुम्हाला ठाऊक आहे. बघूया, बोलून बघूया त्याच्याशी. ऋषीला सांगू का त्याच्याशी बोलून बघ म्हणून? हा माई, हे अगदी छान होईल, पण एक भीती आहेच. कोणती? पंत गेले तेव्हा त्यांची बॉडी आपण इथे आणली, त्यावेळी मधू कुठे गायब होता ते आपल्यापैकी कोणालाही ठाऊक नव्हतं. तिसरा दिवस, 10वा, पुढे 13व्यालाही हा नव्हता इथे. पंतांवरच्या रागामुळे त्यांना अग्नीसुद्धा त्यांनी दिला नव्हता. मुलगा म्हणून कुठल्याही विधीत तो सहभागी झाला नाही. शेवटी नाईलाजानं ऋषीला हे सगळे विधी पार पाडावे लागले. मग आता वर्षश्राद्धाच्या पूजेला तो तयार होईल? अवघड वाटतंय मला हे. तुम्हाला काय वाटतंय? मुकुंदानं सत्य परिस्थिती नव्हे, शक्यता माईसमोर ठेवली. हे खरं आहे की मधू अजूनही त्यांना मानायला तयार नाही. गैरसमज घर करू नये त्याच्या मनात. तो नाही मानणार. पण आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? नको पूजापाठ करूस बाबा, पण दानधर्मात तर सहभागी हो, असं म्हणूया. मी बोलते त्याच्याशी. तुम्ही गुरुजींशी बोलून पूजेचं ठरवून घ्या. आपण करूया, जसं होईल तसं करूया. तो विठोबा आहे ना, होईल ठीक. माई विश्वासानं म्हणाल्या. मुकुंदा, माधुरी तिथून निघून गेले. माई विचार करायला लागल्या. मधू कसा व्यक्त होईल याची त्यांना पूर्ण कल्पना होतीच. त्या विचारातच त्यांचा डोळा कधी लागला ते कळलंच नाही. त्या रात्रीचं जेवण झाल्यावर माईंनी मधूला आपल्या खोलीत बोलवून घेतलं. हल्ली मधू माईंशी फार कमी बोलायचा. रोजरोजचे वाद टाळण्यासाठी त्यांनी स्वतःला सर्वांपासून दूर आणि आबोल ठेवलं होतं. तो आल्याचं बघत माईंनी त्याला नजरेनं बसायला सांगितलं. हे बघ बाळा, मी काय सांगते ते ऐक. चिडू नकोस. शांतपणे ऐक. बोल. पुढच्या महिन्यात 10 तारखेला तुझ्या बाबांचं वर्ष श्राद्ध आहे. ते गेले त्यावेळी तू त्यांचे कुठलेही विधी, दिवस केले नाहीस. पण तेव्हाची तुझी मनस्थिती आम्ही समजून घेतली. पण आता तुझा राग बाजूला ठेवावा असं वाटतंय मला. त्यांचं वर्ष श्राद्ध तुझ्या हातून व्हावं आणि गाव जेवणाऐवजी तेवढी रक्कम तुझ्या हातानं हिंगण्याच्या वृद्धाश्रमात दान करावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. मधू, करशील ना बाळा आता? मागचं विसरून जा रे.
एवढं तरी कर आपल्या बाबांसाठी. माई तो काय म्हणणार हे मोठ्या आशेनं त्याच्याकडे बघू लागल्या. मधू काहीच बोलला नाही. तो तसाच खाली जमिनीकडे बघत बसून होता. माई आणि मधू दोघेही त्यावेळी निःशब्द. काही क्षण तसेच जाऊ दिले आणि माईंनी त्याला परत विचारलं, "काय विचारतेय मी मधू? करायचं ना असं? आहेस ना तू तयार?" "मधू." माईंनी त्याच्या हाताला हलवून विचारलं. मधूनं एक दीर्घ श्वास घेतला. उभा राहत तो म्हणाला, "नाही माई, मला जमणार नाही. नको म्हणूस पुन्हा मला." असं म्हणत तो खोलीतनं बाहेर जायला लागला. "अरे पण का? का नाही म्हणतोयस? अजूनही तुझा राग गेलाच नाही का रे?" माईंनी काकुळतीला येत विचारलं. मधू थांबला. माईंकडे बघत म्हणाला, "माई, मी आता या रागाबेगाच्या पलीकडे निघून गेलोय. पण मी नाही करणार पूजाविधी वगैरे आणि दानसुद्धा नाही. ते तुमचं तुम्ही बघून घ्या सगळं. मागचे सगळे विधी ऋषीनं केले होते ना, याही वेळी त्यालाच सांग. तो आहे त्यांचा सच्चा पुतण्या वारकरी." "अरे पण मधू." "माई, मला आग्रह करू नकोस आत्ता. उगाच मागचे नको ते विषय पुन्हा पुन्हा नको. वाद होतो मग आपल्यात, ते नकोय मला. चल तू झोप आता, मला झोप आली आहे. गुड नाईट." आणि तो निघून गेला. माई अवाक होऊन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिल्या. त्यांचे परत डोळे भरून आले. त्याच अवस्थेत त्या विचार करायला लागले, की माझे सगळे प्रयत्न निष्फळ ठरवून कसा निर्विकारपणे निघून गेला हा मुलगा. याला काहीच कसं वाटत नसावं. एवढा राग, एवढा ताठा अजूनही. आज बदलेल, उद्या बदलेल, आज सुधारेल, उद्या सुधारेल म्हणता म्हणता वर्ष सरत आलं, पण हा अजूनही तसाच. निर्ढावलेला, हटखोर, मुजोर, बेपर्वा. माझ्या पोटी का जन्माला आला हा? की या पश्चात्तापाची जाणीव वारंवार का करून देतोय हा? मी काय कायम वाटच बघत राहू का याच्या प्रेमाची? आईच्या प्रती काही कर्तव्य नाहीये याचं? बापाप्रती नाही, पण निदान माझ्यासाठी, माझ्या प्रकृतीकडे बघून तरी माझ्या इच्छेचा याने विचार करायला हवा ना? प्रत्येक वेळी मी स्वतःला दोष देते, स्वतःलाच समजावते, म्हणून समोरच्यानं एवढं नागडं व्हावं? मला किती यातना होतात हे जाणवत नसेल का याला? माझ्या डोळ्यातले अश्रूही दिसू नयेत? आपल्या या अशा वाईट बोलण्यानं, वाईट वागण्यानं, वाईट स्वभावाने, व्यसनांमुळे आपल्या आईला दुःख होतंय हेही त्याला कळू नये? किती कठोर आणि कोडगा बनलाय हा. एकुलता एक मुलगा असूनही आपण कर्तव्यात चुकतोय हे न कळायला हा लहान आहे का? लग्नाचं वय उलटत चाललंय ना? कधी समज येईल याला? पांडुरंगा, वाचव रे याला यातून, त्याला सन्मार्ग दाखव. वाटल्यास मला घेऊन जा विठोबा, पण माझ्या मधूला जागं कर रे, त्याला सद्बुद्धी दे. माईंनी डोळे पुसले आणि त्या विचारातच निजण्याचा प्रयत्न करायला लागल्या. पण त्यांचा रात्रभर डोळा लागला नाही. मधूचा विचार करण्यात ती रात्र गेली. सकाळी माधुरीनं काय म्हणाला मधू म्हणून विचारलं. माईंनी इशाऱ्यानं काही नाही म्हणून सांगितलं. माधुरीला चिंता वाटली. "मग माई, आता वर्षश्राद्ध?" "होईल. ते नाही थांबणार. मधूला नाही करायचं ना तर नको करू देत. ऋषी करेल सगळं. दानधर्मसुद्धा ऋषीच्याच हातानं होईल बरं." माधुरीनंही बरं म्हटलं आणि माईंच्या पुढ्यात चहाचा कप ठेवला. श्रोते हो, हा होता वारी या कादंबरीचा भाग 5वा. भाग 6वा उद्या. तोपर्यंत पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल.